नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये। सध्या पाहूयात मोठ्या राजकीय टॉप 9। नेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्राध्यक्ष पदावर पुन्हा प्रश्नचिन्ह। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावे नवा विक्रम। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर, शरद पवारांनाही मागे टाकले। हे कसले विक्रम? फडणवीसांच्या नावे झालेल्या नव्या विक्रमावरून संजय राऊतांनी डिवचलं। नेहरूंचे विक्रम कोणी मोडू शकतं का? वसंतदादांचं सहकार क्षेत्रात काम। शरद पवारांनी हे MIDC महिला आरक्षणासारखे निर्णय घेतले। फडणवीस सांगू शकतील का त्यांनी काय केलं? राऊतांचा सवाल। लाडक्या बहिणींना धक्का। 92 लाख महिलांची नावं योजनेतून वगळली। बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 28 लाख महिला अपात्र। तपासादरम्यान 14,000 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचं उघड। लाडकी बहीण योजनेमध्ये eKYC नंतर 1,67,00,000 महिला पात्र। वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या आकड्यात वाढ नाही। मंत्री आदिती तटकरेंची माहिती। आता अटी लावून लाडक्या बहिणींना वगळलं जातंय। कर्जमाफीतून लाखो शेतकऱ्यांना वगळण्याचा सरकारचा डाव। विजय वडेट्टीवारांचा आरोप। शेतकऱ्यांना वगळायचं असेल असं कर्जमाफी कशाला देता? वडेट्टीवारांचा सवाल। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं नेहमीच लाडक्या बहिणीला विरोध केलाय, पण लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही। लाडक्या बहिणींचे आशीर्वाद महायुती आणि देवाभाऊंच्या पाठीशी आहेत। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेतून कर भरणाऱ्या महिला आणि पुरुष लाभार्थी वगळले। लाडकी बहीण योजना सुरू केल्यावर तिजोरीवर ताण येणार नाही याची कल्पना होती। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। शेतकरी कर्जमाफी पोटी कोल्हापूर जिल्हा बँकेला 611 कोटी अनुदान। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार। आता राजकीय टॉप 9। मुंबईत घरं द्या। उपमहापौरांचं पालिका आयुक्तांना पत्र। दहिसरहून येताना ट्रॅफिकचा त्रास होत असल्याचा पत्रात उल्लेख। अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी संजय घाडींचा प्रयत्न, तर उपमहापौरांना बंगला दिल्यास पालिकेकडून विरोध। उपमहापौर संजय घाडींच्या मागणीवरून पेडणेकरांची मागणी। कोण दिल्लीत जाणार, कोण मुख्यमंत्री होणार, NDA म्हणून आम्ही बघू अशी वक्तव्य करून आमच्यात कोणताही वाद होणार नाही। संजय राऊतांच्या वक्तव्यावरून नरेश मस्केंची टीका। राज्यसभेवर पुन्हा कसं निवडून येता येईल राऊतांनी विचार करावा असाही निशाणा। मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा ही इच्छा आहे। सुनेत्रा पवार कधीतरी राज्याच्या मुख्यमंत्री नक्कीच होतील। अनिल पाटलांची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू, अनिल पाटलांचं वक्तव्य। बच्चू कडू हे बच्चू आहेत, ते बच्चू सारखी विधानं करतात। दरेकरांची टीका। कडूंनी प्रगल्भतेनं बोलावं, त्यांचा नेता CM व्हावा हे बोला। फडणवीसांनी कुठे जावं ते बोलू नये, दरेकरांची टीका। 5 ते 6 दिवसात शेतकऱ्यांना दुवा पेरणीसाठी बियाणं उपलब्ध करून द्या। बियाणं उपलब्ध करून न दिल्यास बूस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकू। बोगस बियाणांवरून आमदार बच्चू कडू आक्रमक। कृषी आयुक्त सूरज मांढरेंना फोन करत सूचना। तर सरकार झोपलंय का? बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहे। माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय, यामागचा सूत्रधार जाहीर करणार। गिरिजानं तेव्हा पोलिसात धाव का घेतली नाही? विनायक राऊतांचा सवाल। गिरिजानं 12 कोटींची मागणी केली होती। कोर्ट जेव्हा बोलवेल तेव्हा कोर्टासमोर हजर राहणार। पत्रकार परिषदेत विनायक राऊतांचं स्पष्टीकरण। राणेंचा तिरस्कार करणाऱ्या विनायक राऊतांची विकेट पडली। विनायक राऊतांच्या घरच्यांनीच त्यांची विकेट पाडली। निलेश राणेंचा हल्लाबोल। आम्हाला काही करायची गरजच पडली नाही, निलेश राणेंचं वक्तव्य। विनायक राऊतांची सून सपशेल खोटं बोलतेय। त्रास दिला जात होता हे समजायला गिरिजा राऊतला 8 वर्ष लागली। किशोर पेडणेकरांची प्रतिक्रिया। तर गिरिजा राऊतांचा वकील हा भाजपचा पदाधिकारी। पेडणेकरांचा आरोप। मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगार येतो। संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर अयोध्या पोळ आक्रमक। तुमच्या घरातील प्रेम प्रकरण महाराष्ट्राला सांगायला भाग पाडू नका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अयोध्या पोळ यांचा शिरसाटांना इशारा। तर उद्धव ठाकरे नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। हिंदूंच्या नावाखाली लूट सहन करणार नाही। उद्धव ठाकरेंचं 18 तारखेला नागपुरात रामरक्षा पठण। फडणवीस सदस्य असलेल्या मंदिराची ठाकरेंकडून निवड। भाजप ठाकरेंच्या शिवसेना आमने सामने येण्याची शक्यता।
रामरक्षा नव्हे ठाकरे गटरक्षा पठण, भाजपच्या परिणय फुकेंची टीका. तर अनेक वर्षांनंतर ठाकरेंना शहाणपण सुचलं, उदय सामंतांचा टोला. ठाकरे सत्तेतल्या पक्षाच्या विचारांच्या मार्गावर उभे यांचा आनंद आहे. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून बच्चू कडूंचा टोला. सोनम वांगचूक यांचं दिल्लीमध्ये 16 दिवसांपासून उपोषण. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या आंदोलनाला आमचा सक्रिय पाठिंबा. जिथे गरज असेल तिथे रस्त्यावर उतरणार. देशभरातील सर्व राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन. 20 तारखेला सोनम वांगचूक यांचा नीट संदर्भात दिल्लीत मोर्चा. जिथे असाल तिथे सर्वांनी आंदोलन करावं. राहुल गांधींनी आंदोलनाच्या ठिकाणी जावं. गरज पडल्यास मीही दिल्लीत जाईल. अभिजित दिपके. सोनम वांगचूक यांच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आप आणि माकपचा पाठिंबा. आतिशी यांच्या नेतृत्वाखालील आपच्या शिष्टमंडळानं आंदोलनस्थळी भेट दिली. 20 जुलैला संसद भवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाला नेत्यांकडून समर्थन. दरम्यान सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 16वा दिवस. नागपुरातील 18 जुलैच्या रामरक्षा आंदोलनासाठी ठाकरे गटाकडून अद्याप परवानगी मागितली नसल्याची माहिती. मंदिरात रामरक्षा पठण कुणीही करू शकत, मात्र आंदोलनाला परवानगी नाही. नगरमधील राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांची माहिती. तुमचा उपनेता महिलांवर अत्याचार करतोय. तुम्ही रामरक्षा करण्यापेक्षा तुमच्या पक्षातील सुनांचं रक्षण करा. विनायक राऊतांचा सुनेनं केलेल्या आरोपांवरून नवनाथ बन यांचा ठाकरेंना टोला.